गेले 2 वर्ष झाला आपण आणि पाण्याचा प्रॉब्लेम तर कित्येक वर्ष झाला आहे, परंतु जलकुंभ 2 बांधले गेले करोडो रुपये खर्च करून. त्यामध्ये विशेष करून सन्माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सन्माननीय बबनदादा असतील, अन्य सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज देऊन पाठपुरावा करून आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ते जलकुंभ उभा राहिले. परंतु ते जलकुंभ उभा राहून सुद्धा प्रेशरचं पाणी येत नव्हतं. त्याचं कारण पाणी भ्रष्टाचार, टँकर लॉबी आणि सिडकोकडून चालवणारी टँकर सिस्टीम ही होती. आणि त्याला कंटाळून आजचा हा मोर्चा की पावसाच्या दिवसामध्ये 60% धरण भरलेलं असताना सुद्धा तुम्ही टँकर चालवताय, तुम्ही पाणी व्यवस्थित देत नाही. यासाठी तळोजा फेडरेशन असेल, शिवसेना असेल, शेका पक्षाचे कार्यकर्ते असतील, खारघर आणि तळोजा येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा देखील सपोर्ट होता. सर्व जनता तळोजाच्या विविध सोसायटीच्या फेज 1 आणि फेज 2च्या सर्व सोसायट्या आज उपस्थित होत्या. आज सन्माननीय बबनदादा असतील, वरिष्ठ देवेंद्र मडवी आणि अन्य सर्व कार्यकर्ते वरती साहेबांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये ज्या मागण्या आम्ही केल्या होत्या, विशेष करून सर्वांना प्रेशरचं पाणी मिळण्याचं आश्वासन दिलेलं, इथून पुढे प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. याशिवाय लो प्रेशर झोनवर सुद्धा येत्या जानेवारीमध्ये सर्व म्हणजे मेट्रो लाईन असेल, फेज 2चे काही भाग असतील, सेक्टर 9 असतील, पाईपलाईन दुरुस्ती करून त्याच्यामध्ये जानेवारीची डेडलाईन म्हणजे जनतेला जानेवारीला रिलीफ मिळेल ज्या लो प्रेशर झोनच्यासाठी, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी अगोदर पत्र दिलं होतं, परंतु आपल्याला डेडलाईन पाहिजे होती. तर आजच्या आंदोलनाचा आउटपुट आहे की डेडलाईन आपल्याला जानेवारीमध्ये सर्व काम पूर्ण होईल. राहुल सरोदे यांच्या संदर्भात जो आपली तक्रार होती, 60 पत्र आहेत, ते आता आम्ही आणि बबनदादा पाटील साहेब आणि सर्व आता MD ऑफिसला इन्व्हर्ट करून त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री लेवलला करतील असं बबनदादा यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी ऍक्शन घेतो म्हटलेले आहेतच. कोण? सिडको विभाग, पाणी पुरवठा विभाग. परंतु त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही MD ऑफिसला हे सगळं आता ही पत्रकार संपल्यानंतर तिकडे जाऊन इन्व्हेट करणार. त्याची एक कॉपी सन्माननीय बबनदादा आणि आमदार बाळाराम पाटील साहेब यांना दिली जाईल. आणि मग आता बबनदादांना तुम्ही विचारा पुढची ऍक्शन ते काय करतील. चांगली नाही असं 60 ते 70 सोसायटीच्या आता आणि अजून आणखी काही पत्र येणार आहेत. महिलांशी उद्धटपणे फोनवर, पाणी नसल्यावर लोक फोन करणार टँकरला, भाषा चांगली नाही. आणि आमचा असा आरोप आहे की जी सिस्टीम बिघडते तर त्याच्यात कर्मचारी इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे टँकर लॉबीला कुठेतरी अधिकाऱ्यांचा फूस आहे अशा प्रकारचं जनतेचा आरोप आहे आणि तशा प्रकारचे पुरावे देखील उपलब्ध होत आहेत विविध. पण हे आमचं आंदोलन यासाठीच ठेवलं आहे. पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. सिडकोच्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये फक्त अर्धा तास, प्रत्येक सेक्टर फेज 1 फेज 2 असो, फक्त अर्धा तास पाणी येतो. त्यातही आता घरातले पूर्ण कामं असतात. नेमकं लेडीजनी अर्ध्या तासात नेमकं काय करायचं? पाणी पण दिवसभराला पुरत नाही. आता एवढा पाऊस राज्यभरात एवढा पाऊस होतोय, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे आणि इकडे पाहिलं तर प्यायला पाणी नाहीये. अशी सिच्युएशन सिडकोवाल्यांनी करून ठेवली आहे, जे की जिथे आपल्याला दिवसातून फक्त अर्धा तास पाणी मिळतो आहे. आणि आजचं आंदोलन हे फक्त तळोजा आपला टँकर मुक्त झाला पाहिजे, बस हेच आजचं आंदोलन. मी तळोजा फेज 2 मध्ये राहते. मारवा सिडकोची बिल्डिंग त्यामध्ये राहते. त्यामध्ये आमच्या 3 आहेत. त्यामध्ये 2 टाकी नंबर 2 आणि 3 मध्ये या ज्या बिल्डिंगला यामधनं पाणी जाते ते 24 तास पाणी आहे. आणि टाकी नंबर 1 जी आहे त्यामध्ये बिलकुल त्या लोकांना पाणी जात नाही. 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं असं पाणी मिळतो दिवसाचा. राहुल सरोदे सरांनाच 8 दिवसा अगोदर आमचा फोन गेलेला आहे, तर त्यावरती त्यांनी बोलले त्याचं कनेक्शन वेगळं आहे. त्यावरती त्यांनी सोल्युशन दुसरं काही दिलेलं नाही. फक्त त्यांनी टाळाटाळी केली आहे की त्याचं कनेक्शन दुसरं असल्यामुळे, बस बाकी काहीच नाही. त्यांच्याकडनं असं काही रिस्पॉन्स पॉझिटिव्हली मिळाला नाहीये. आता बोलले तर आहे जानेवारीपर्यंत व्यवस्थित रेग्युलर पाणी होईल. बघूया आता ते करतात आहे तो काय. तसंच नाही तिथे, कारण जर मूलभूत गरजा जर तिथे पूर्ण होत नाही आहे तर मग लोकांनी तिथे जे आहे तेही निघून जातील आणि येणारे पण इन्व्हेस्ट करणार नाही.